सेनापती संताजी घोरपडे, स्वराज्याचा विजपुत्र. दख्खनची भूमी जळत होती. औरंगजेबाच्या लाखोंच्या फौजा गावोगावी धुमाकूळ घालत होत्या. किल्ले पडत होते, माणसं भयभीत होती. छत्रपती संभाजी महाराजांच्या क्रूर हत्येनंतर स्वराज्य अडचणीत सापडलं होतं. अशा अंधारात आशेचा एकच किरण होता, सेनापती संताजी घोरपडे. बालपणातून उगवलेला योद्धा. घोरपडे घराणं म्हणजे शौर्याचं प्रतीक. लहानपणापासूनच संताजींनी घोडेस्वारी, तलवारबाजी, भाला, धनुष्य या सर्व कला आत्मसात केल्या. मावळ्यांमध्ये ते फक्त सेनापती नव्हते, तर आपल्यातलाच एक होते. ते म्हणायचे, रणांगणावर माझ्या पुढे चालायचं नाही, माझ्या खांद्याला खांदा लावून चालायचं. वेग हीच शस्त्र. संताजींची खरी ताकद होती वेग आणि अनिश्चितता. ते कधीही एका ठिकाणी थांबत नसत. आज पश्चिमेला तर उद्या पूर्वेला. मुघल सैन्याला त्यांचा मागोवा घेणं अशक्य होतं. एका वेळेस संताजींनी केवळ 1500 मावळ्यांसह मुघलांच्या 8000 सैन्यावर रात्री हल्ला केला. ढोल वाजवले, मशाली पेटवल्या आणि हर हर महादेव चा निनाद झाला. झोपेत असलेलं सैन्य सावरायाच्या आतच छावणी उद्ध्वस्त झाली. औरंगजेबाच्या डोळ्यात खुपणारा काटा. औरंगजेबासाठी संताजी घोरपडे म्हणजे चालती फिरती आपत्ती होती. संताजींनी मुघलांचा पुरवठा तोडला, खजिने लुटले, घोडे पळवले, सरदार बंदी बनवले. औरंगजेब म्हणाला होता, हा मराठा आमच्या सैन्याला युद्ध न करता हरवतो. धनाजी जाधव सोबतचा रणसंघर्ष. संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव, दोन वाघ एकाच जंगलात. सुरुवातीला त्यांनी मिळून मुघलांना सळो की पळो करून सोडलं. पण नंतर गैरसमज, अहंकार आणि राजकीय खेळींमुळे दरी निर्माण झाली. स्वराज्याला शत्रूपेक्षा अंतर्गत फूट अधिक घातक ठरली. जिंजीचा अभेद्य कवच. छत्रपती राजाराम महाराज जिंजी किल्ल्यात सुरक्षित राहू शकले, कारण बाहेर संताजी घोरपडे वणव्यासारखे फिरत होते. औरंगजेबाला संपूर्ण ताकद जिंजीवर केंद्रित करता आली नाही, कारण मागे संताजी होते. विश्वासघात आणि दुर्दैवी अंत. इतक्या पराक्रमाचा शेवट मात्र अत्यंत वेदनादायक झाला. स्वकीयांच्या कटकारस्थानामुळे, विश्वासघातामुळे संताजी घोरपडे यांना पकडण्यात आलं आणि त्यांचा अंत झाला. त्या दिवशी स्वराज्याने केवळ एक सेनापती नव्हे, तर धडाडीचा आत्मा गमावला. अमर शौर्य. आज इतिहासाच्या पानांमध्ये संताजी घोरपडे हे नाव लिहिलं आहे. रक्ताने, शौर्याने आणि बलिदानाने. ते जिवंत राहिले असते तर कदाचित इतिहासाची दिशा वेगळी असती. पण त्यांनी दिलेला संदेश आजही तितकाच जिवंत आहे. स्वराज्यासाठी वेग, बुद्धी आणि धैर्य हेच खरी शस्त्र आहेत.